आज आपण 1000 ते 1200 रुपये किलोची भाजी, जी फक्त आणि फक्त आपल्या कोकणातच मिळते, ती भाजी कशी करायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी सर्वप्रथम हे हिरवे काजू घेतलेत, ते मी वेळीवर कापून घेणार आहे। वेळीवर कापण्याआधी आपल्याला त्यात हाताला प्लॅस्टिकची पिशवी किंवा हँड ग्लोव्ज वापरूनच काजू कापायचे, नाहीतर चिकाने आपले हात खराब होऊ शकतात। आणि उकळत्या पाण्यात टाकून काजूचा सर्व चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून काजू सोलून घ्यायचे। आता भाजी बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले, त्यात लसूण टाकले। लसूण छान लाल झाले की कढीपत्ता, 2 टोमॅटो टाकले, त्यात सर्व सुके मसाले टाकणार आहे। 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, असे सर्व सुके मसाले घालून घेतले आणि छान असा आपल्याला टोमॅटो स्मॅश करून घ्यायचा आहे। टोमॅटो छान स्मॅश झाला की कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून मी 1 मिनिट परतून घेणार आहे, छान तेल सुटेपर्यंत। नंतर हे सोललेले काजू स्वच्छ धुवून आपल्याला त्यात टाकायचे आहेत, सर्व चीक काढून टाकायचे त्याचा। शेंगा टाकल्यात मी, बटाटा टाकला आहे 1 मोठ्या साईजचा, सर्व मिक्स करून घ्यायचे छान। मीठ टाकले चवीनुसार। आता हे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेल्याचं पाणी होतं माझ्याकडे, ते टाकलं आहे मी मिक्सर धुवून आणि झाकण ठेवून आपल्याला छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे। छान अशी आपली भाजी 10 ते 15 मिनिटात शिजले स्लो गॅसवर। बटाटा पण आपला छान शिजलाय, काजू पण शिजले। आता कोथिंबीर घालून एक वाफ काढून घेऊया। अशी आपली गरमागरम ओल्या काजूची भाजी तयार आहे। कशी वाटली तुम्हाला ही काजूच्या भाजीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।